श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये सत्यनारायण पूजेचे महत्त्व काय आहे, सत्यनारायण पूजा मांडणी कशी करावी, कधी करावी, त्याचबरोबर उत्तर पूजा कशी करायची, या सर्व गोष्टींची माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, कुटुंबातील वाद तणाव कमी होऊन शांतता नांदते, आर्थिक स्थैर्य व भरभराट होते। सत्य म्हणजे धर्माच्या मार्गाने चालण्याची शिकवण ही पूजा देते, त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतात, उत्पन्नाचे स्रोत वाढतात व धनाची कमतरता भासत नाही। इच्छित मनोकामना या पूजेमुळे पूर्ण होते। तर सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची हे आपण बघूया। सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी आपल्याला ज्या जागेवरती पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पहिले पुसून घ्यायची आहे आणि त्यावरती रांगोळीने स्वास्तिक काढून एक पाट मांडायचा आहे। या पाटावरती लाल किंवा पांढरे वस्त्र टाकावे। या चौरंगाच्या चारही बाजूने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला आंब्याचे डगळे लावायचे आहेत। चौरंगाच्या मध्यभागी थोडेसे गहू गोलाकार आकारावरती टाकावेत। एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे आणि या तांब्याच्या मध्यभागी आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अष्टगंधाने किंवा कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे। स्वास्तिक काढल्यानंतर मध्यभागी आपल्याला त्या स्वास्तिकाच्या ठिपके द्यायचे आहेत आणि कलशाच्या बाजूने 5 हळदीचे बोटे ओढावीत आणि 5 कुंकवाचे बोटे ओढून घ्यावेत। अशा प्रकारे आपल्याला या कलशाला हळदी कुंकवाचे बोटे लावून अष्टगंधाने समोर स्वास्तिक काढून घ्यायचे आहे। या तांब्यामध्ये या पाण्यात हळद, कुंकू, गंध, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि फूल टाकून त्यावरती 5 विड्याचे किंवा 5 आंब्याचे पानं ठेवायचे आहेत। तुम्ही विड्याचे किंवा आंब्याचे कोणतेही पानं या ठिकाणी वापरू शकता। अशा प्रकारे कलशावरती 5 आंब्याचे पानं ठेवावे। एक ताम्हण घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा कलश आपल्याला चौरंगावरती जिथे गहू आपण टाकले आहे त्यावरती ठेवायचा आहे। ताम्हणामध्ये घेतलेल्या तांदळामध्ये आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। बालकृष्णाला प्रथम पाण्याने अभिषेक घालून घ्यावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून स्वच्छ कपड्याने पुसून ही मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये अशा प्रकारे ठेवायची आहे। कलशासमोरच विड्याचे जोड पाने घेऊन त्या जोड पानांवरती 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत। उजव्या हाताची पहिली सुपारी म्हणजे गणपती, मधली सुपारी 2 नंबरची सुपारी म्हणजे कुलदेवता आणि 3 नंबरची सुपारी म्हणजे वरुण देवता। अशा प्रकारे जोड पानांवरती आपल्याला गणपती, कुलदेवता आणि वरुण देवता यांची स्थापना करायची आहे।
चौरंगाभोवती आपल्याला सुरेख अशी रांगोळी काढायची आहे. सत्यनारायण पूजेचे पुस्तक या पूजेमध्ये मांडायचे आहे. चौरंगावरती जर जागा नसेल तर त्याच्या समोर एक छोटासा पाट ठेवून तुम्ही हे पुस्तक मांडू शकता. छान अशी रांगोळी काढून आपल्याला ही पूजा मांडायची आहे. समई लावायची आहे, अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती घेऊन किंवा धूप घेऊन संपूर्ण पूजेला ओवाळावे. ओवाळत असताना सत्यनारायण महाराजांचं नाव घ्यावे. त्यानंतर सत्यनारायण महाराजांच्या फोटोला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. तसेच बालकृष्णाच्या मूर्तीला देखील अष्टगंध लावावा. त्यानंतर आपण उजव्या हाताला जी गणपती बाप्पाची पहिली सुपारी मांडली होती, दुसरी कुलदेवता आणि तिसरी वरुण देवता, ह्या तीनही सुपारीला आपल्याला गंध लावायचा आहे. हळद कुंकू वाहायचे आहे, अक्षदा वाहावे आणि फूल वाहून पूजा करावी. त्यानंतर आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र वाहायचे आहे. सत्यनारायणाच्या महाराजांच्या फोटोला फुले अर्पण करावी. त्याचबरोबर गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वरुण देवताच्या देखील फुलं आपल्याला वाहायची आहेत. ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला प्रथम आपण गणपती बाप्पाची जी स्थापना केलेली आहे त्या गणपतीला गंध लावायचा आहे. हळद कुंकू वाहायचे आहे आणि अगरबत्तीने आणि दिव्याने ओवाळायचे आहे. हे करत असताना आपल्याला गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे. गणपती बाप्पा मोरया, ओम गण गणपते नमः असे म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर दुसरी सुपारी म्हणजे कुलदेवता. कुलदेवतेचे स्मरण करत आपल्याला कुलदेवताला प्रथम गंध लावायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहायचे आहे. त्यानंतर अगरबत्तीने ओवाळायचे आहे आणि त्यानंतर दीपाने ओवाळायचे आहे. हे करत असताना कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर तिसरी सुपारी म्हणजे वरुण देवता. वरुण देवताला देखील आपल्याला पहिले गंध लावायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहायचे आहे. धूप व दीपाने ओवाळायचे आहे आणि वरुण देवतेचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर बालकृष्णाची पूजा करावी. बालकृष्णाला अष्टगंध, गंध, हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून धूप व दीपाने ओवाळावे. हे करत असताना बालकृष्णाय नमः असं म्हणत राहावं. त्यानंतर सत्यनारायण महाराजांच्या फोटोची पूजा करावी आणि जे सत्यनारायणाचे 5 अध्याय आहे, श्री सत्यनारायण पूजा विधीचे हे जे पुस्तक आहे त्यामध्ये 5 जे अध्याय आहेत, सत्यनारायणाची कथा यामध्ये दिलेली आहेत. हे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करावी. गणपतीची आरती आणि सत्यनारायणाची आरती करावी.
आरती झाल्यानंतर आपल्याला शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायणाला दाखवायचा आहे. पाण्याने थोडासा गोलाकार काढून त्यावरती प्रसादाची वाटी ठेवावी आणि गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा मंत्र म्हणत प्रसादावरून पाणी ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे. हा जो प्रसाद आपण केलेला आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी, हा फक्त घरातल्यांनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा नाही. अशा प्रकारे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा मांडणी करू शकतो. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीची ही पूजा मांडणी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.